श्रीकृष्ण म्हणलं की आपण पटकन हात जोडतो आणि त्यांच्या लीला आठवून त्यांना नमस्कार करतो, कारण लहानपणापासूनच आपण सगळे त्यांना देव मानतो. त्यांच्या लीलांना आपण देवलीला मानतो. पण आपण जे आज पुस्तक पाहणार आहोत त्यामुळे तुमचा श्रीकृष्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. चला तर मग पाहूया ते पुस्तक नेमकं कोणतं आहे आणि आपला श्रीकृष्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल. चला तर सुरू करूया मग. हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक शिवाजी सावंत लिखित युगंधर ही कादंबरी पाहणार आहोत. ही कादंबरी सांगते की ही कथा श्रीकृष्णाच्या जीवनाची आहे, पण देव म्हणून नाही तर मानव रूपातील एक युग पुरुष म्हणून ही कथा आहे. या कादंबरीत श्रीकृष्णाच्या आयुष्याकडे अनेक पात्रांच्या नजरेतून पाहिले आहे, ज्यामुळे आपल्याला त्यांचा खरा स्वभाव समजतो. यातील पहिला भाग, जन्म आणि भविष्यवाणी. श्रीकृष्ण हे देवकी आणि वसुदेव यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म एका अंधाऱ्या कोठडीत झाला. याचे कारण त्यांचा मामा कंस, ज्या मामाला भविष्यवाणी मिळाली होती की देवकीचा 8वा मुलगा त्यांचा वध करेल. त्यामुळे कंसाने देवकीची 7 मुले मारली. पण श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि एक चमत्कार घडला. मग त्यांनी गोकुळाची निवड केली. पण गोकुळात जायचं कसं, कारण बाहेर खूप धुवाधार पाऊस पडत होता. तरी वसुदेवांनी स्वतःच्या मनाला खुणगाठ बांधली. तशा वादळ वाऱ्यात ते मुनीला पूर आलेला असतानाही ते श्रीकृष्णांना गोकुळात घेऊन गेले. या भागातून आपण शिकतो की प्रत्येक महान व्यक्तीची सुरुवात ही नेहमी संघर्षातूनच होते. या पुस्तकातील दुसरा भाग, गोकुळातील बालपण. गोकुळ एक छोटंसं शांत आणि साधं गाव होतं. ज्या गावाच्या जीवनशैलीत दिखावा नव्हता, पण समाधान होतं. त्यांचं बालपण कोणत्याही राजघराण्यातल्या मुलासारखं नव्हतं. त्यांचं बालपण अगदी साधं, ग्रामीण आणि लोकांमध्ये मिसळलेलं होतं. त्यांना यशोदा मातेने अगदी प्रेमाने वाढवले. हे प्रेम फक्त मायेपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यात एक सामान्य आईची काळजी आणि जिव्हाळा होता. याबरोबरच त्यांना एका प्रेमळ वडिलांचं संरक्षणही मिळालं, ते म्हणजे नंद महाराज. श्रीकृष्ण, यशोदा माता आणि नंद महाराज यांचे पुत्र म्हणून ओळखले जात. गोकुळातील दिवस कृष्णांसाठी अगदी साध्या गोष्टींनी भरलेले होते. मित्रांसोबत वावर, गायींची देखभाल आणि गावाच्या जीवनाशी जोडलेलं दैनंदिन जगणं. पण कादंबरीत एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. कृष्ण लहानपणापासूनच निरीक्षण करणारे होते. ते फक्त खेळणारे मूल नव्हते, तर ते आजूबाजूच्या जगाकडे समजून घेण्याच्या नजरेने पाहत होते. नंद महाराज गोकुळाचे प्रमुख असल्यामुळे लोक त्यांचे प्रश्न घेऊन नंद महाराजांकडे येत होते. गोकुळातील लोक, त्यांचे प्रश्न, त्यांचं साधं जीवन, हे सगळं श्रीकृष्ण शांतपणे आत्मसात करत होते. पण एक गोष्ट सतत जाणवते, या साध्या बालपणामध्येच एक मोठ्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी होत होती. गोकुळ कृष्णासाठी फक्त एक गाव नव्हतं, ते त्यांची पहिली शाळा होती, जिथे त्यांनी लोकांना समजून घेतलं आणि जीवनाचं वास्तव पाहिलं. या भागातून आपण हे शिकलो की महान व्यक्तिमत्व अचानक तयार होत नाही, ते साध्या अनुभवांमधून घडतं. या पुस्तकातील तिसरा भाग, राधा आणि भावना. गोकुळातील त्या साध्या आणि शांत जीवनात श्रीकृष्णांच्या आयुष्यात अजून एक महत्त्वाचं स्थान मिळवणारी व्यक्ती म्हणजे राधा. राधेचं त्यांच्या आयुष्यात एक वेगळं स्थान होतं. हे नातं कादंबरीत अतिशय सूचकपणे मांडलं आहे. हे नातं उघड प्रेमकथेसारखं दाखवलेलं नाही, तर एक गहिरं समजून घेणारं नातं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. गोकुळातील दिवसांमध्ये कृष्ण आणि राधा यांच्यामध्ये एक जवळीक दिसते. ती शब्दांपेक्षा जास्त त्यांच्या भावनांमध्ये जाणवते. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. कादंबरीत हे नातं कधीही नाट्यमय दाखवलेलं नाही. ते अत्यंत संयमित आणि वास्तववादी पद्धतीने मांडलेलं आहे. कृष्णाच्या आयुष्यात त्यांच्या समोर त्यावेळेस एक मोठं ध्येय होतं. त्यांना गोकुळाबाहेर जाऊन आपली भूमिका पार पाडायची होती आणि म्हणूनच त्यांनी गोकुळ सोडण्याचा क्षण येतो. त्या प्रसंगी राधा आणि कृष्ण यांच्यामध्ये कोणताही मोठा संवाद, नाट्य किंवा वचन दिलेलं असं काहीही दिसत नाही. पण तरीही त्यांच्या नात्यातील तो समजूतदारपणा आणि शांत स्वीकार स्पष्ट जाणवतो. कृष्ण पुढे मथुरेला निघून जातात आणि राधा गोकुळातच राहतात. कादंबरीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. काही नाती आयुष्यात व्यक्त न होता देखील खूप खोल असतात. आणि
त्या नात्यांना शब्दांची गरज लागत नाही. या भागात आपण शिकतो की प्रत्येक नातं व्यक्त करावंच लागतं असं नाही. काही नाती समजून घ्यावी लागतात. जीवनात प्रत्येक नातं आपल्यासोबत शेवटपर्यंत येतच असं नाही, पण त्याचा परिणाम मात्र कायम राहतो. या पुस्तकातील भाग 4, कंसाचा वध. गोकुळातील आयुष्य मागे सोडून श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेला जातात. मथुरा म्हणजे राजकारण, भीती आणि अत्याचाराने व्यापलेलं शहर, जिथे कंसाचं राज्य होतं. कंस म्हणजे एक असा राजा होता जो सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता. कादंबरीत हा प्रसंग अत्यंत संयमाने उभा केला आहे. इथे कोणताही अचानक उद्रेक नाही, तर एक पूर्वनियोजित टप्पा आहे. कृष्ण मथुरेत आल्यानंतर ते सरळ युद्धाला जात नाहीत, तर ते तिथं राहून हळूहळू परिस्थितीचा अंदाज घेतात आणि योग्य क्षणाची वाट पाहतात. कंसाने आयोजित केलेल्या धनुर्विद्या आणि मल्लयुद्ध स्पर्धेत कृष्ण आणि बलराम सहभागी होतात. इथे कादंबरीत एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे कृष्ण केवळ भावनेने नाही, तर पूर्ण शांतता आणि नियंत्रणाने वागतात. मल्लयुद्धात कृष्णांनी चारुणाचा पराभव केला आणि बलराम यांनी मिष्टिकाला पराभूत केले. ही लढाई फक्त शक्तीची नव्हती, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची सुरुवात होती. यानंतर श्रीकृष्ण थेट कंसासमोर उभे राहिले. हा क्षण कादंबरीत अत्यंत प्रभावी पण नियंत्रित पद्धतीने मांडला आहे. कृष्णाच्या मनात राग नव्हता, ना सुडाची भावना होती. फक्त एक स्पष्ट जाणीव होती, ती म्हणजे त्यांना धर्म प्रस्थापित करायचा होता. कंस आणि कृष्ण यांच्यातील सामना लवकरच संपला. त्यामध्ये श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला. पण इथे एक अजून महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे श्रीकृष्णांनी हा विजय साजरा केला नाही किंवा त्याचा कुठलाही गर्व दाखवला नाही. कारण कादंबरी श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व असं आहे, ते आपल्या कृतींना कर्तव्य म्हणून पाहतात आणि ते त्याला व्यक्तिगत यश म्हणून मानत नाहीत. कंसाचा अंत झाल्यावर मथुरेतील लोकांना दिलासा मिळाला आणि श्रीकृष्णाने एक अत्याचारी शासन संपवले. या भागात आपल्याला शिकायला मिळते की धर्म म्हणजे फक्त चांगलं वागणं नाही, तर योग्य वेळी अन्यायाविरुद्ध उभं राहणं. या पुस्तकातील 5वा भाग, द्वारका आणि राजकारण. कंसाचा अंत झाल्यानंतर मथुरेला एक प्रकारचा दिलासा मिळाला, पण ही शांतता तात्पुरतीच होती, कारण एक मोठं संकट अजूनही उभं होतं, ते म्हणजे जरासंध हा मगध देशाचा पराक्रमी आणि हट्टी राजा होता. तो कंसाचा सासरा होता, त्यामुळे कंसाच्या मृत्यूनंतर तो एक संतप्त शत्रू झाला. कादंबरीत स्पष्ट दाखवलं आहे की जरासंधाने मथुरेवर वारंवार हल्ले केले, एकदा नाही तर अनेक वेळा केले. या प्रत्येक हल्ल्यात श्रीकृष्ण आणि यादवांनी प्रतिकार केला. पण इथे एक गोष्ट लक्षात येते की हे युद्ध जिंकणं शक्य होतं, पण ते सतत टिकवणं शक्य नव्हतं. श्रीकृष्ण या परिस्थितीकडे फक्त एक योद्धा म्हणून नाही, तर एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणून विचार करत होते. त्यांना हे समजलं होतं की जरासंधाशी थेट संघर्ष चालू ठेवला तर यादवांचा विनाश निश्चित आहे. आणि इथे श्रीकृष्णांनी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे मथुरा सोडण्याचा निर्णय. पहिल्या नजरेत हा निर्णय पळून जाण्यासारखा वाटू शकतो, पण कादंबरीत तो तसा दाखवलेला नाही. हा निर्णय एका रणनीतीचा भाग होता. ती रणनीती म्हणजे लोकांचं रक्षण करण्यासाठी घेतलेली रणनीती. कृष्ण यादवांना घेऊन समुद्रकिनारे एका सुरक्षित ठिकाणी जातात आणि तिथे उभी राहते द्वारका नगरी. द्वारका म्हणजे एक नियोजित, सुरक्षित आणि मजबूत नगरी, जिथे शत्रू सहज पोचू शकत नाही. हे फक्त स्थलांतर नव्हतं, तर एक रणनीतीनुसार घेतलेला स्थान बदलण्याचा निर्णय होता. कादंबरीत श्रीकृष्णांचं नेतृत्व इथे स्पष्ट दिसतं. ते अनावश्यक युद्ध टाळतात, लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन विचार करतात. कृष्ण इथे एक महत्त्वाची गोष्ट सिद्ध करतात, ते म्हणजे द्वारका नगरीच्या स्थापनेनंतर यादवांना स्थैर्य मिळालं. या भागात आपण शिकतो की रणनीती म्हणजे फक्त जिंकणं नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही एक रणनीती आहे.
या पुस्तकातील 6वा भाग, नातेसंबंध आणि मैत्री. श्रीकृष्ण यांच्या आयुष्यातील नातेसंबंध हे फक्त भावनिक नव्हते, तर त्यांच्या विचारसरणी आणि श्रीकृष्ण यांच्या आयुष्यातील नातेसंबंध हे फक्त भावनिक नातेसंबंध नव्हते, तर त्यांच्या विचारसरणी आणि निर्णयाशी जोडलेले होते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं नातं म्हणजे अर्जुन. कादंबरीत कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं फक्त मैत्री म्हणून नाही, तर विश्वास आणि समजुती. कादंबरीत श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं नातं फक्त मैत्री म्हणून नाही, तर विश्वास आणि समजुतीवर. कादंबरीत श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं नातं फक्त मैत्री म्हणून नाही, तर विश्वास आणि समजुतीवर आधारित सहकार्य म्हणून दाखवलं आहे. कादंबरीत कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं नातं फक्त मैत्री म्हणून नाही, तर विश्वास आणि समजुतीवर आधारित सहकार्य म्हणून दाखवलं आहे. अर्जुन हा खूप पराक्रमी योद्धा होता, पण अनेक प्रसंगी तो द्विधा मनस्थितीत अडकायचा आणि तिथेच श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करतात. भावनेने नाही, तर स्पष्ट विचाराने. आणि तिथे श्रीकृष्ण त्याला भावनेने नाही, तर स्पष्ट विचाराने मार्गदर्शन करतात. तसंच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं दुसरं नातं म्हणजे द्रौपदीसोबत श्रीकृष्णाचं नातं कादंबरीत अत्यंत सन्मानपूर्वक आणि मर्यादित दाखवलं आहे. जेव्हा द्रौपदीवर अन्याय होतो, तेव्हा श्रीकृष्ण तिच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. हे नातं फक्त भावनिक आधाराचं नसून न्याय आणि कर्तव्यावर आधारित आहे. पांडवांसोबत श्रीकृष्णाचं नातं असंच होतं. ते त्यांचे मित्र होते, पण त्याच वेळी मार्गदर्शक देखील होते. पांडवांसोबत श्रीकृष्णाचं नातं असंच होतं. श्रीकृष्ण त्यांचे मित्र होते, पण त्याच वेळी मार्गदर्शक देखील होते. श्रीकृष्ण कोणालाही आंधळं समर्थन देत नाहीत. श्रीकृष्ण कोणालाही आंधळं समर्थन देत नाहीत. ते नेहमी परिस्थितीशी योग्य मार्ग. श्रीकृष्ण कोणालाही आंधळं समर्थन देत नाहीत, तर नेहमीच परिस्थितीनुसार योग्य. श्रीकृष्ण कोणालाही आंधळं समर्थन देत नाहीत, तर ते नेहमी परिस्थितीनुसार योग्य मार्ग दाखवतात. या पुस्तकातून आपण नेमके काय शिकलो? या भागातून आपण नेमके काय शिकलो? नातं टिकवण्यासाठी भावना पुरेशी नसते, तर समज. या भागातून आपण हे शिकतो की नातं टिकवण्यासाठी फक्त भावना पुरेशी नसते, तर त्यासोबत संयम आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. खरी मैत्री म्हणजे जेव्हा कोणी चुकीच्या मार्गावर जात असेल. खरी मैत्री म्हणजे जेव्हा कोणी चुकीच्या मार्गावर जात असेल, तेव्हा त्याला थांबवणं. या पुस्तकातील 7वा भाग, महाभारत. या पुस्तकातील 7वा भाग, श्रीकृष्ण यांच्या आयुष्यातील नातेसंबंध हे फक्त भावनिक नातेसंबंध नव्हते, तर त्यांच्या विचारसरणी आणि निर्णयाशी जोडलेले होते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं नातं म्हणजे अर्जुन. कादंबरीत
श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं नातं फक्त मैत्री म्हणून नाही, तर विश्वास आणि समजुतीवर आधारित सहकार्य म्हणून दाखवलं आहे. अर्जुन हा खूप पराक्रमी योद्धा होता, पण अनेक प्रसंगी तो द्विधा मनस्थितीत अडकायचा आणि तिथे श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करतात. आणि तिथे श्रीकृष्ण त्याला भावनेने नाही तर स्पष्ट विचाराने मार्गदर्शन करतात. तसंच त्यांच्या आयुष्यातील दुसरं महत्त्वाचं नातं म्हणजे द्रौपदीसोबत श्रीकृष्णाचं नातं कादंबरीत अत्यंत सन्मानपूर्वक आणि मर्यादित दाखवलं आहे. जेव्हा द्रौपदीवर अन्याय होतो तेव्हा श्रीकृष्ण तिच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. हे नातं फक्त भावनिक आधाराचं नसून न्याय आणि कर्तव्यावर आधारित आहे. पांडवांसोबतही श्रीकृष्णाचं नातं असंच होतं. श्रीकृष्ण त्यांचे मित्र होते, ते मार्गदर्शक देखील होते. श्रीकृष्ण कोणालाही आंधळं समर्थन देत नाहीत, तर ते नेहमी परिस्थितीनुसार योग्य मार्ग दाखवतात. या भागातून आपण हे शिकतो की नातं टिकवण्यासाठी फक्त भावना पुरेशी नसते, तर त्यासोबत संयम आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. खरी मैत्री म्हणजे जेव्हा कोणी चुकीच्या मार्गावर जात असेल तेव्हा त्याला थांबवणं. या पुस्तकातील 7वा भाग महाभारत युद्ध. महाभारत युद्ध हे एक अपरिहार्य संघर्ष दाखवला आहे. श्रीकृष्ण यांनी या युद्धात शस्त्र उचललं नाही. हा निर्णय कादंबरीत खूप महत्त्वाचा आहे. ते युद्धात सहभागी आहेत पण लढणारे नाहीत. ते अर्जुनाचा सारथी बनतात. युद्ध सुरू होण्यापूर्वी जेव्हा अर्जुन गोंधळून जातो तेव्हा त्याला आपल्या नात्याशी लढायचं आहे ही गोष्ट त्याला मान्य होत नसती. तेव्हा त्याला आपल्या नात्याशी लढायचं आहे ही गोष्टच त्याला मान्य होत नव्हती. आणि इथे श्रीकृष्णाचं सर्वात महत्त्वाचं कार्य सुरू होतं. ते म्हणजे ते अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान देतात. कादंबरीत हा प्रसंग अतिशय शांत, तर्कशुद्ध आणि विचारप्रधान आहे. कृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्तव्य हे वैयक्तिक भावनांपेक्षा मोठं असतं. निर्णय हा परिस्थितीवर आधारित असावा आणि परिणामांवर नियंत्रण नसतं. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुमचे प्रत्येक कर्तव्य हे वैयक्तिक भावनांपेक्षा मोठं असतं. तुमचा प्रत्येक निर्णय हा परिस्थितीवर आधारित असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं परिणामांवर नियंत्रण नसतं. हा संवाद अर्जुनाला पुन्हा उभं करतो. या भागात आपण शिकलो की जीवनात गोंधळ येणं स्वाभाविक आहे, पण योग्य विचार तुम्हाला मार्ग दाखवतो. कर्तव्य स्पष्ट असेल तर निर्णय येणं सोपं होतं. या पुस्तकातील 8वा भाग रणनीती आणि बुद्धिमत्ता. या कादंबरीत श्रीकृष्णाचं एक वेगळंच रूप दिसतं. ते फक्त आध्यात्मिक नाही तर अत्यंत रणनीतीपूर्ण विचार करणारे आहेत. युद्धाच्या प्रत्येक टप्प्यावर श्रीकृष्ण परिस्थितीचा अभ्यास करतात. ते नियमांमध्ये अडकून राहत नाहीत, तर धर्म टिकवण्यासाठी योग्य मार्ग निवडतात. पण हे कादंबरी हे स्पष्ट करते की हे निर्णय स्वार्थासाठी नव्हते, तर ते मोठ्या उद्दिष्टांसाठी होते. श्रीकृष्णाला माहिती होतं युद्ध फक्त ताकदीने जिंकता येत नाही, तर बुद्धिमत्तेने जिंकावं लागतं. या भागात आपण शिकलो की नियम महत्त्वाचे असतात, पण त्यामागचं उद्दिष्ट अधिक महत्त्वाचं असतं. या पुस्तकातील भाग 9वा शेवट आणि अंत. महाभारताचा संघर्ष संपतो. युद्धानंतर आयुष्य हळूहळू स्थिर होतं. पण या कादंबरीत इथून पुढे एक वेगळी शांतता जाणवते. श्रीकृष्ण यांच्या आयुष्यातील प्रमुख कार्य पूर्ण झालेली असतात. त्यांनी धर्माची पुनर्स्थापना केलेली असते, अन्यायाचा अंत केलेला असतो आणि त्यांनी निभवायची भूमिका संपलेली असते. या टप्प्यावर श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक अंतर्मुख वाटतं. ते सतत क्रियाशील असणारे, निर्णय घेणारे कृष्ण आता अधिक निरीक्षण करणारे आणि स्वीकार करणारे दिसतात. कादंबरीत तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट जाणवते, ती म्हणजे कृष्ण स्वतःच्या आयुष्याला पूर्ण झालेली जबाबदारी म्हणून पाहतात. ते कुठलाही पश्चाताप करत नाहीत किंवा कुठलाही गर्व बाळगत नाहीत. त्यांच्या आयुष्यात जे काही घडलं ते त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून स्वीकारलं आणि पूर्ण केलं. श्रीकृष्णाचा शेवट कादंबरीत अत्यंत साध्या आणि शांत स्वरूपात आहे. श्रीकृष्णांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या जवळ असलेलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव. उद्धव फक्त त्यांचे मित्र नव्हते, तर त्यांच्या विचारांना समजून घेणारे, त्यांचं तत्त्वज्ञान आत्मसात करणारे व्यक्ती होते. कादंबरीत उद्धवच्या दृष्टिकोनातून कृष्णाचं व्यक्तिमत्व अधिक स्पष्ट होतं.
उद्धव श्रीकृष्णांना देव म्हणून नाही तर एक गूढ, विचारशील आणि दूरदृष्टी असलेला मनुष्य म्हणून पाहतात. शेवटच्या काळात उद्धव श्रीकृष्णाजवळ असतात आणि त्यांच्यातील तो संवाद हा भावनिक नसून तत्वज्ञान आणि स्वीकाराने भरलेला आहे. कृष्ण त्यांना जीवन, कर्तव्य आणि अलिप्ततेबद्दल सांगतात. ते उद्धव यांना सांगतात की कसं जीवनातील प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती आहे आणि कसं मन स्थिर ठेवणं आवश्यक आहे. उद्धव या सर्व गोष्टी फक्त ऐकत नाहीत तर त्या समजून घेतात. ना कोणतं मोठं युद्ध, ना कोणती नाट्यमयी घटना, एक साधी अनपेक्षित घटना आणि त्यातून त्यांचा देहांत होतो. हा प्रसंग कादंबरीत भावनिक अतिरेक न करता मांडलेला आहे. कृष्ण त्याला विरोध करत नाहीत ना त्या प्रसंगाला टाळण्याचा प्रयत्न करतात. ते त्या प्रसंगाला तितक्या शांतपणे स्वीकारतात जसं त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वीकारलं होतं. कादंबरी इथे एक खोल अर्थ सांगते, तो म्हणजे जीवन हे सतत चालणारं कर्तव्य आहे आणि शेवट हा त्याचा एक नैसर्गिक भाग आहे. कृष्णांनी इतिहास घडवला पण शेवट मात्र अगदी साधा ठेवला, कारण त्यांना माहिती होतं की महानता ही आवाजात नसते तर ती तुमच्या कृतीत असते. याबरोबरच लेखक शिवाजी सावंत लिखित युगंधर या कादंबरीचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. धन्यवाद.